प्रतीक्षा. तुमचं प्रतीक्षा पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान तुमच्या मनासारखा आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जावं. तर आई पप्पा गेलेले आहेत भालकीला म्हणजे माझ्या सासरी गेलेत धोंडे जेवण्यासाठी. माझ्या सासूबाईंनी त्यांना इन्व्हाइट केले धोंडे जेवण्यासाठी, त्यामुळे ते गेलेत दोघंही आता. आणि प्रांशू पण त्यांच्यासोबत गेला आहे. दोघांना एक दिवसभर म्हणजे सांभाळणं होत नाही म्हणून आई पप्पा त्याला घेऊन गेले. आणि आता इशू झोपली. इशूला आंघोळ घालून गेली होती आई, आता ती झोपली झोळीमध्ये. आज प्रांशू नाही, झोळीचा मालक नाही आहे, त्यामुळे तिनं धरली त्याची जागा. आणि आता मी तिला हलवत बसले. आणि कपडे धुवून गेली होती आई, भांडे वगैरे घासून घेतले, मी फरशी झाडून केली. आणि नाश्ता बाहेरून आणले होते प्रांशूच्या पप्पांनी इडली. मग कुठे म्हणजे घरी करत बसल्यानंतर वेळ होतो त्यांना जाण्यासाठी, त्यामुळे मग त्यांनी बाहेरून आणले सगळ्यांनी इडलीचा आणि नाश्ता केला. उत्तप्पा आणलं होतं त्यांनी माझ्यासाठी तेवढं. मग तो नाश्ता केला आणि आता मी आवरले सगळं माझं काम, म्हणजे भांडे घासून घेतले, पडले होते तेवढे चहाचे वगैरे, आणि फरशी वगैरे पुसून घेतली. आता मी म्हटलं आई स्वयंपाक करून जाते म्हणत होती, पण मी म्हटलं जाऊ दे, मी नंतर इशू झोपल्यानंतर खिचडी करून खाते. मी तुम्हाला उशीर होईल परत पुढे जायला. इथून त्यांना उदगीरला जावं लागतं आणि उदगीरून मग दुसरी बस पकडावी लागते तिकडे भालकीला जाण्यासाठी. म्हणजे कमी 2 तास त्यांना म्हणजे येणं 2 तास, जाणं 2 तास, म्हणजे 4 तास त्यांचे प्रवासातच जाणार आहे. त्यामुळे म्हणलं मी करून खाते, राहू दे माझ्यापुरती खिचडी. तर चला बघू आता ते कधी येतात. आणि काल येत्या वेळेस प्रांशूच्या पप्पांनी पपया घेऊन आले होते 2, ते एक मी खायला घेतले कट करून. पपई खाण्याचे फायदे आहेत, पण डिलेवरी झाल्यानंतर खाल्ल्यानंतर खूप फायदे होतात. त्यामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी असतं. आणि शिजर होऊन डिलेवरी ज्या स्त्रियांची झालेली असते त्यांना मी खूप जणींचं ऐकले की शिजर करून डिलेवरी झाल्यानंतर मूळव्याधीचा त्रास होतो, पण टचवूड माझ्या बाबतीत दोन्ही शिजर असले तरी काही असा प्रॉब्लेम आला नाही. पण ज्यांना त्रास आहे त्यांनी अवश्य पपई खाल्ली पाहिजे. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर आपली पचनसंस्था जी असते ती खूप धीमी होत असते, त्यामुळे पपई पण खाल्ल्याने चांगलं. पपई खाल्ल्याने चांगलं कब्ज वगैरे आपल्या पोटामध्ये तयार होत नाही. तर पपई खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, त्यामुळे पपई डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांनी नक्कीच खाल्ली पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे दूध वाढतं. आता डिलिव्हरीनंतर आपल्या बाळासाठी दूध पुरावं ह्या आईचा प्रत्येक हट्ट असतो की दूध भरपूर यावं आपल्या बाळाला. त्यामुळे तर पपई खाल्ल्याने दुधामध्ये पण वाढ होत असते, त्यामुळे पपई नक्कीच खाल्ली पाहिजे. नंतर मी हा पसारा काढला आहे, तुम्हाला दिसत असेल. हे प्रांशूला जे पाहुणे मंडळी आहेत त्यांनी दागिने आणलेले आहेत आणि पप्पांनी पण केलेले आहेत. तर आता ईश्वरीला 3 महिन्यानंतर मनगट्या वगैरे सगळ्याच वस्तू म्हणजे दागिने तिला घालावे लागतात. आता काही दागिने प्रांशूच्या अंगावर आहेत आणि हे उरलेले आहेत. प्रत्येक दागिन्यावर डबल आला होता मग प्रांशूला पाहण्यासाठी. आता इथे चेन आहे, ती इशूची आहे, तिच्या काकीने आणली, म्हणजे मोठ्या मम्मीने आणलेली. आम्ही परभणीला गेल्यानंतर ती तिथे पाहायला आले होते, एक अंगठी आणि तिला चेन घेऊन आले होते. तर असे हे आहेत. आता काही दागिने मी इशूला घालणारे यातले. आणि 2 वाजलेत आणि मला खूप भूक लागली. आता आज 8-8:30 वाजता नाश्ता केला होता. आता त्या अगोदर पोहे किंवा खिचडी करावं विचार करते. त्या अगोदर चहा पिते, चहा बिस्किट, कारण खूप भूक लागली आता मला. आणि ते त्यांना फोन केला होता कुठपर्यंत गेलेत म्हणून, तर बाल्कीमध्ये पोहोचायला 10 मिनटं लागतील म्हणले. म्हणजे लवकर गेले, लवकर जेवण झालं तर परत येतील, म्हणजे लवकर परत येतील. सोबत लेकरू आहे त्यामुळे काळजी वाटते. त्यामुळं त्यांना कॉल केला 10 मिनिट, म्हणजे जेवणा घरी गेले असतील ते आता. तर चला आता बनवते मी काहीतरी, मग भेटू नंतर. तर इकडे चहा ठेवला आणि भांडे बघा किती पडले होते, सकाळीच घासून घेतले मी. चहाचेच एवढे भांडे होते, दुधाचे, चहाचे वगैरे. आणि विचार केला आता काय करावं, पोहे करावं की खिचडी करावं. पण विचार मनात आला सकाळी तर आपण सुटवड्या खाल्लाच नाही, मग ते खाऊया अगोदर, मग रात्री तर आई आल्यावर स्वयंपाक करतेच. मी तर खूप आळशी आहे अगोदरच. इकडे इशू बघा कशी करते. आपण ज्यावेळेस बाळ पोटात असताना सोनोग्राफी करायला जातो त्यावेळेस पण असंच दिसतं त्या ह्याच्यावर स्क्रीनवर. तेव्हा डॉक्टर सांगतात आपल्याला हे पाय आहे, हे हात आहे, ते वेगळंच फिलिंगच वेगळं असतं ते पाहणं. आणि मला वाटतं प्रत्येक स्त्रीला देवाने मातृत्वाचं सुख दिलं पाहिजे, हे फिलिंगच वेगळी असते मातृत्वाची. तर बघू शकताय लाईव्ह सोनोग्राफी दिसते या इशूची. ते माझ्या आई पप्पा आणि प्रांशू रात्रीचे 9 वाजले होते त्यावेळेस आले. आणि प्रांशू बघा कसा पाहतोय माझ्याकडे आल्या. आणि आई सांगत होती तिथे अजिबात त्रास दिला नाही, म्हणजे तिथं मैदान पण आहे खेळायला, मग मस्त असं खेळला दिवसभर, काहीच त्रास दिला नाही. बसमध्ये पण काहीच त्रास दिला नाही. त्यामुळे
आणि पहा आणखीन परत जातोय. त्याला वाटते बाहेरचे जे माणसं आहेत ते मध्ये येतात की नाही म्हणून पाठीमागे वळून पाहतोय तो, असं कधी पण दुकानातून आला कुठूनही आला तरी. आणि त्याला दिवसभर बाळ दिसलं नाही, त्यामुळे अगोदर तो आलेल्या बाळाकडे जातोय आणि त्याला बाळ 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 असं म्हणून हाक मारतोय सतत. बघा ना तुम्हीच आता. तर असा गेला माझा आजचा दिवस. तर उद्या भेटूया. बाय.